हाय मुलांनो, मी आहे चिराग धीवर. ठीक आहे. ट्रिपल आय टी श्री सिटी कॉलेजमध्ये सध्या बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा थर्ड इयर स्टुडंट आहे. ओके. तर जसं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की आपण जो टॉपिक काढलाय तो आहे लॉज ऑफ मोशन. हा तुमचा एनसीआरटी फिजिक्स 11 स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 4 आहे. ओके. तर लॉज ऑफ मोशन, ठीक आहे. आपण जो पॅटर्न फॉलो करणार आहोत. ओके. तर जे स्टुडंट्स आधीपासून व्हिडिओज बघतात माझे, त्यांना माहिती आहे की आपण आधी जो इंट्रोडक्शन आहे चॅप्टरचा, म्हणजे टॉपिक कॉन्सेप्ट आहेत ते सगळे डिस्कस करतो. आणि ते झाल्यावरती जी पण आपल्याला एक्सरसाइज दिलेली असते त्यांनी सॉल्व्ह करण्यासाठी, ती आपण सॉल्व्ह करतो. ओके. तर न टाइम वेस्ट करता मुलांनो, आपण जो टॉपिक आहे आपला तो सुरू करूया. ठीक आहे. तर लॉज ऑफ मोशन, ठीक आहे. तर त्याआधी मी एक्सपेक्ट करतो ना की सगळ्यांना माहिती आहे की व्हॉट इज मोशन. हो ना. मोशन काय, तुमचं मोशन म्हणजे तुमचं मुवमेंट असते का पार्टिकलची, काही असू शकतो तो, फ्रॉम वन पॉइंट टू अदर. ठीक आहे. याच्यानंतर जे आपले मेन लॉज आहेत ना, आपण या टॉपिक मध्ये काय करणार आहोत, जेवढे पण लॉज आहेत तुमचे मोशनच्या करस्पॉन्डिंग, ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहे न्यूटनचा फर्स्ट लॉ असेल. ठीक आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ बघणार आपण. आपण बघणार न्यूटनचा सेकंड लॉ. ठीक आहे. तर मुलांना न्यूटन जो आहे ना, त्यांनी आपल्याला 3 लॉज दिले होते: न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन सेकंड लॉ आणि न्यूटन थर्ड लॉ. ठीक आहे. तर मेन जो टॉपिक आहे आपला आहे ह्या 3 लॉजच्या अराउंडच रोटेट होत जाणार आहे. तर तिघ लॉस काय आहेत काय नाही आहेत हे आपण डिस्कस करू. ठीक आहे. मग याच्यानंतर जे आपला डिफरन्स येतो, हो ना, की मास काय झाला, मोमेंटम काय आहे, इनर्शिया काय, सगळ्याच गोष्टी. ठीक आहे. तर टॉपिक आपण आता स्टार्ट करू. ठीक आहे. तर सगळ्यात आधी जो एक येतो तुमचा तो वर्ड आहे या चॅप्टर मध्ये, इनर्शिया. ठीक आहे. तर मला इनर्शियाचा अर्थ काय. ठीक आहे. इनर्शिया तुमचा रेस्टचा असू शकतो, मोशनचा असू शकतो, डिरेक्शनचा असू शकतो. ठीक आहे. आता ही तुम्हाला हिंट दिली आहे मी की इनर्शिया काय. ओके. तर इनर्शियाची ऑब्जेक्टची अशी प्रॉपर्टी आहे ज्यामुळे तो त्याचा जो युनिफॉर्म मोशन स्टेट आहे ना, त्याला करू शकतो. ठीक आहे. तर ऑब्जेक्ट बाय द वर्च्यू, ठीक आहे, ठीक आहे, लाईन और रेस्ट. ठीक आहे. हे जे असतो इनर्शिया, ही आपली असते एक मेजर ऑफ मास ऑफ द बॉडी. ठीक आहे. तर ही असते तुमची रेस्ट साठी, ही असते आपली मोशन साठी, आणि इनर्शिया ऑफ डायरेक्शन. ठीक आहे. या 3 गोष्टी असतात. तर इनर्शिया मी काय म्हणतो तुम्हाला, एक मेजर आहे मास ऑफ द बॉडीचा. ठीक आहे. काय आहे, मेजर आहे मास ऑफ बॉडीचा. ओके. मग नेक्स्ट येतो तुमचा व्हॉट इज फोर्स. ठीक आहे. इनर्शिया एक वर्ड झाला. नेक्स्ट वर्ड येतो आपला फोर्स. मी काम करतो, मी जी स्क्रीन आहे ना माझी ती मोठी करतो, कारण आपल्याला याचं गरज नाहीये आता. ठीक आहे. तर मला लिहायला जास्त स्पेस भेटेल. ओके. तर कशावरती, एका ऑब्जेक्ट वरती. ठीक आहे. एका ऑब्जेक्टला मी ढकलतोय किंवा खेचतोय, तर त्यासाठी मला जी ताकद लागणार आहे, ठीक आहे, त्याला म्हणतो फोर्स. ठीक आहे. तर फोर्स काय, बेसिकली तुमचे एक पुश किंवा पुल आहे एक ऑब्जेक्ट वरती, जे रिझल्ट होतं तुमच्या ऑब्जेक्टच्या इंटरॅक्शन्समुळे. ठीक आहे. रिझल्टिंग फ्रॉम इंटरॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट्स. बिटवीन द ऑब्जेक्ट म्हणजे कुठला, हा जो तुमचा ऑब्जेक्ट आहे त्याच्या. ठीक आहे. बिटवीन द 2 ऑब्जेक्ट, 2 और मोर पण. ठीक आहे. फोर्सला आपण 2 कॅटेगरीज मध्ये कॅटेगराईज करतो. ठीक आहे. 2 पद्धतीमध्ये. एक असतो आपला कॉन्स्टंट फोर्स. ओके. कॉन्स्टंट फोर्स म्हणजे काय, की एकच लिमिट मध्ये तो चाललाय. ठीक आहे. एक जी व्हॅल्यू दिली आहे त्याला, तो फोर्स नेहमी तसाच राहील. आणि दुसरं काय, ऍक्शन ऍट अ डिस्टन्स फोर्स. ठीक आहे. ऍक्शन ऍट अ डिस्टन्स फोर्स हे आपण डिस्कस करूयात पुढे. ठीक आहे. बघूयात आपण नेमकी काय आहे एक्झॅक्टली डिटेल मध्ये. पण आतासाठी जेवढं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे मी ते सांगतोय. ओके. मग न्यूटनचे आपले 3 लॉज ऑफ मोशन आहेत. ओके.
तर जो न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे, ओके, फर्स्ट लॉ काय म्हणतो न्यूटनचा? न्यूटनचा पहिला लॉ हे म्हणतो की जी पण आपली बॉडी आहे हो ना, जी मी कन्सिडर करतोय ती एका स्टेट ऑफ रेस्ट मध्ये किंवा युनिफॉर्म मोशन इन स्ट्रेट लाईन मध्ये कंटिन्यू करत राहील जोपर्यंत त्यावर मी बाहेरनी कुठला फोर्स लावत नाही. ठीक आहे. फर्स्ट लॉ काय म्हणतोय की जी पण माझी बॉडी आहे ती ज्याही स्टेटमध्ये ज्या पण मोशन मध्ये ती त्यातच कंटिन्यू करत राहील जोपर्यंत मी त्याला बाहेरून कुठला वेगळा फोर्स अप्लाय करत नाही. ओके. तर जो फर्स्ट लॉ आहे आपण तो लिहून घेऊया. ठीक आहे. तर काय म्हणतो आपण याला? अ बॉडी कंटिन्यूस in its state of rest or uniform motion in a straight line unless it's compelled by some external force. ठीक आहे. हा झाला न्यूटनचा दिलेला फर्स्ट लॉ. ओके. यांचे जे व्हॅल्यूज आहेत हो ना किंवा जी इक्वेशन आहे ती पण आपण डिस्कस करूयात. ठीक आहे. जो सेकंड लॉ आहे पण त्याआधी आपण लॉ फक्त बघून घेऊयात काय आहे तो ना. सेकंड लॉ काय म्हणतो न्यूटनचा सेकंड लॉ हा म्हणतो की माझा कुठलाही सपोज एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. हा माझा एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. याच्यावरती जो पण नेट फोर्स प्रोड्यूस होणार आहे, ठीक आहे, ऑब्जेक्ट मुळे जो पण नेट फोर्स प्रोड्यूस होणार आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे माझा मॅग्निट्यूडला नेट फोर्सच्या आणि फोर्सच्या डिरेक्शन मध्ये. ठीक आहे. तर काय म्हणालो मी, जो नेट फोर्स आहे माझा, ठीक आहे, नेट फोर्स produced by an object is directly proportional to the magnitude of net force and takes place in the direction of force. Alright. हा होता तुमचा सेकंड लॉ. ठीक आहे. आणि शेवटचा जो लॉ दिला होता आपल्याला न्यूटननी तो होता ठीक आहे, न्यूटनचा जो थर्ड होता तो हा होता की दर ऍक्शनला, ठीक आहे, मी सपोज कुठली गोष्ट करेल, ठीक आहे, आता तुम्ही एक्झाम्पल घ्या की तुम्ही आणि तुमचा एक मित्र आहे, ठीक आहे, तुम्ही भांडण करताय, ठीक आहे, किंवा आपण बाहेर कुठे जर एका माणसाने दुसऱ्याला शिवी दिली तर काय होतं, दुसरा माणूस समोरून गप्पा बसतो नाही, तो पण काय करेल, तोही काहीतरी शिवी देईल. ठीक आहे. किंवा तुम्ही असे मित्र मस्ती मस्ती करताय, तुम्ही एकाला फटका मारला तर समोरचा ऐकून घेणार आहे का? नाही, तोही तुम्हाला फटका मारेल. ठीक आहे. तर मी सपोज कोणाला फटका मारला हे झालं माझं ऍक्शन आणि त्यांनी त्याच्यावरती जी गोष्ट केली म्हणजे त्यांनी परत मला फटकवलं ते झालं त्याचं रिॲक्शन. ठीक आहे. तर हाच होता थर्ड लॉ न्यूटनचा की तुमची दर एका ऍक्शनला एक इक्वल आणि ऑपोजिट रिॲक्शन असेल. ठीक आहे. तर यालाच आपण म्हणतो टू एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. ठीक आहे. मग याच्यानंतर आपल्या येतं अरिस्टोटल्स फॉलसी. ठीक आहे. हा जो टॉपिक आहे. ठीक आहे. आता अरिस्टोटल मुलांना तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे? नाही माहिती कोणालाच. ठीक आहे. तर तुम्हाला सांगतो, अरिस्टोटल हा एक माणूस होता. तर यांनी काय ऑब्झर्व केलं की जो फोर्स आहे, ठीक आहे, एका ऑब्जेक्टला युनिफॉर्म मोशन मध्ये ठेवण्यासाठी हे मॅन्डेटरी नाहीये. ओके. काय म्हणाला तो की फोर्स जो मॅन्डेटरी आहे ऑब्जेक्टला युनिफॉर्म मोशन मध्ये ठेवायला तो मॅन्डेटरी नाही आहे असं जे आपलं अझम्पशन आहे. ठीक आहे. तर यालाच मी म्हणतो की फोर्स जी त्याची फॉलसी, ठीक आहे, द फोर्स दॅट इज ऑब्झर्व किंवा द फोर्स दॅट इज मॅन्डेटरी टू कीप अन ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. हे चुकीचं आहे. तर तो काय बोलला की हा जो फोर्स आहे ना, या फोर्सची गरज कशासाठी पडते आपल्याला? ती लागते जी फ्रिक्शनल फोर्स आहे त्याला अपोज करण्यासाठी. ठीक आहे. तर अरिस्टोटलने हे सांगितलेलं की मला जी फोर्स लागते तीचा खरंच जो वापर आहे, ठीक आहे, मी जो फोर्स लावतोय ऑब्जेक्ट वरती त्याची फक्त याच्यासाठी गरज आहे की जे माझं फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे मला ते ओव्हरकम करायचंय. त्या फोर्स ऑफ फ्रिक्शनला मला सारखं सारखं सतत मला त्याला अपोज करत राहायचंय. ठीक आहे. मग याच्यानंतर आलेला गॅलिलिओ. ठीक आहे. गॅलिलिओ काय आलं, तो आले का कन्क्लुजन वरती. कशाच्या कन्क्लुजन वरती? लॉ ऑफ इनर्शियाचा. ठीक आहे. गॅलिलिओनी हे सांगितलं की म्हणजे काय केलं होतं गॅलिलिओनी नेमकं, त्यांनी एक सिम्पल ऑब्झर्वेशन घेतले होते ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टचं मोशन बघितलं त्यांनी इन्क्लाइंड प्लेन वरती. ठीक आहे. तर
मी जी तुम्हाला वरती सांगितली ना न्यूटनची फर्स्ट लॉ, तर त्यांनी सांगितलं की एव्हरी बडी, ठीक आहे, एव्हरी ऑब्जेक्ट, जो सिंगल ऑब्जेक्ट आहे माझा, ठीक आहे, तो काय करतो, एव्हरी ऑब्जेक्ट जो आहे माझा तो कंटिन्यू करतो त्याच स्टेटमध्ये राहायला जोपर्यंत त्याला काही लावलेलं नाही, म्हणून मी बाहेरून काही हे देत नाही, ठीक आहे. बॉडी कंटिन्यूज इन स्टेट ऑफ रेस्ट ऑर युनिफॉर्म मोशन अनलेस कम्पेअर्ड बाय एक्सटर्नल फोर्स, ठीक आहे. त्याचा जो फायनल स्टेटमेंट होती ती गॅलिलियन सांगितली मला, ठीक आहे. मग याच्यानंतर आपण येतो मोमेंटम वरती, ठीक आहे. मोमेंटम काय, मोमेंटमला आपण डिनोट करतो पीनी, आणि हा बेसिकली काहीच नाही, हे आहे फक्त आपलं प्रॉडक्ट म्हणू शकतो आपण, प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी, ठीक आहे. कुठलंही ऑब्जेक्ट आहे माझ्याकडे, सपोज ऑब्जेक्ट एक्स आहे, ठीक आहे, ज्याचा मास आहे एम आणि ज्याची वेलॉसिटी आहे व्ही, तर माझं मोमेंटम काय येणार आहे, पी इज इक्वल टू एम इंटू व्ही, ठीक आहे. फक्त एवढंच गोष्ट आहे. मग तर तुम्हाला काय काय कळलंय, तुम्हाला फर्स्ट लॉ कळला, न्यूटनचा सेकंड लॉ कळलाय, न्यूटनचा थर्ड लॉ कळलाय, ठीक आहे. आता न्यूटनचा जो फर्स्ट लॉ आहे हो ना, त्याला आपण लॉ ऑफ इनर्शिया सुद्धा म्हणतो, ठीक आहे. न्यूटनचा जो फर्स्ट लॉ आहे तो आपला लॉ ऑफ इनर्शिया म्हणून पण नोन आहे, ओके. तर हे बघू शकतो आता आपण जसं टेक्स्टबुक मध्ये, ठीक आहे. अरिस्टोटल्स पॉलिसी दिली आहे तुम्हाला, एक्सटर्नल फोर्सेस रिक्वायर्ड टू कीप अ बॉडी इन मोशन. त्यांनी याला अपोज करून हेच सांगितलं की ते फक्त जो एक्सटर्नल फोर्स आहे ते अपोज करण्यासाठी आहे. मग येतो आपला लॉ ऑफ इनर्शिया, ठीक आहे. काय केलं होतं अरिस्टोटलनी, एक म्हणजे आपल्याकडे बघा जसं झोका असतो, झोका म्हणतो सीडी असते हो ना, स्विंग असते किंवा स्लाइड असतात, ठीक आहे. तर काय केलं त्यांनी, त्या याच्यावरतून बॉलला खाली सोडलं, ठीक आहे. आणि दोन बॉल आहेत, त्यांनी काय काय वेगवेगळ्या याच्यामध्ये, एकदा स्ट्रेट याच्यामध्ये, एकदा वरच्या साईडला ट्राय केलं, ठीक आहे. तर ह्या एक्सपिरियन्स मधनं त्यांनी जे पण अनालाइज केलं त्यांनी त्याच्यामुळे आपल्याला सांगितलं की जी पण बॉडी आहे ती त्याच्या स्टेटमध्ये कंटिन्यू करते जोपर्यंत मी त्याला एक्सटर्नल फोर्स देत नाहीये, ओके. तर आता काय होतंय, जसं इथे माझी बॉल आहे, ठीक आहे, ही इथे मूव्ह करतीये, ओके. याला काय फोर्स लागतोय, ग्रॅव्हिटी, ठीक आहे, ती चालतेच, त्याला लागत चालली आहे सारखी. जेव्हा ऑपोज मध्ये चाललोय तर तो काय होतोय, तेव्हा रिटार्ड होतोय. जेव्हा इथे तर ते मूव्ह होईल नाही होणार, ते त्यावरती आहे, ठीक आहे. मग जी आहे बॉडीची प्रॉपर्टी हो ना इनर्शिया, इनर्शिया म्हणजे काय, जो रेजिस्टन्स टू चेंज आहे, ठीक आहे. मला जर चेंज करायचंय नाही करायचंय ते आहे माझं रेफरन्स रेजिस्टन्स टू चेंज, ठीक आहे. ही प्रॉपर्टी जी आहे इनर्शिया त्याला आपण म्हणतो रेजिस्टन्स टू चेंज, ठीक आहे. नेक्स्ट मग आहे आपलं न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन होणं, जो झाला आपण डिस्कस केला. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की सपोज एक बॉडी आहे, ठीक आहे, याला इकडनं काहीतरी फोर्स लागतोय 5 न्यूटनचा, इकडनं फोर्स लागतोय 5 न्यूटनचा, ठीक आहे. तर जर नेट ऍक्सेलरेशन आहे, नेक्स्ट एक्सटर्नल फोर्स जो आहे हा जर 0 असला बॉडीवरती, तर त्या बॉडीचा जो ऍक्सेलरेशन आहे ना मुलांना, ऍक्सेलरेशन ही जे ऍक्सेलरेशन आहे हे तुमचं नॉन झिरो असू शकतं जर बॉडीवरती कुठला तरी नेक्स्ट एक्सटर्नल फोर्स एक्झिस्ट करतो आहे, ठीक आहे. जो नेट एक्सटर्नल फोर्स आहे तुमच्या बॉडीवरती हा तुमची नॉन झिरो असते, ओके. तुम्ही जसं बघाली बुक, ठीक आहे, तर तुम्हाला याच्यात एक्झाम्पल दिलं, बुक ऍट रेस्ट ऑन द टेबल किंवा कार मुव्हिंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी, हो ना. दोघांवरती जो नेट फोर्स आहे तो आहे 0 इन ईच केस, ठीक आहे. मग तुम्हाला एक्झाम्पल दिला ऍस्ट्रोनॉटचा, की an astronaut accidentally gets separated out of a small spaceship accelerating in interstellar space at a constant rate of 100. ठीक आहे. तर व्हॉट इज द ऍक्सेलरेशन ऑफ द ऍस्ट्रोनॉट द इन्स्टंट आफ्टर ही इज आउटसाइड द स्पेसशिप, ठीक आहे. तर याच्यात काय सांगितलंय तुम्हाला की जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला ऍस्ट्रोनॉटला तिथे लागणार नाही, कारण आसपास त्याच्या स्टार्स नाही, काहीच गोष्ट नाही, ठीक आहे. आणि जी स्पेसशिप आहे त्याची ती एकदम नेग्लिजिबल ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन देते त्याच्यावरती, ठीक आहे. तर यामुळे जो ऍस्ट्रोनॉट आहे जसंच तो स्पेसशिपच्या बाहेर गेला तर फर्स्ट लॉ ऑफ मोशन जो आहे तर त्या अकॉर्डिंग जो ऍक्सेलरेशन आहे ऍस्ट्रोनॉट वरती तो आहे 0, ठीक आहे. सोपीशी गोष्ट होती. मग नेक्स्ट आला आपला न्यूटनचा जो सेकंड लॉ आहे मोशनचा तो, ठीक आहे. सेकंड लॉ ऑफ मोशन मी काय सांगितलं तुम्हाला, जो आहे तो आहे आपला पी इज इक्वल टू एम व्ही, हो ना. मोमेंटमच्या टर्म्स मध्ये सांगितलंय त्यांनी, मोमेंटम आहे पी इज इक्वल टू एम व्ही. आता याच्यामध्ये काय माझ्याकडे मास आहे, वेलॉसिटी आहे. वेलॉसिटीला काय असतो, वेलॉसिटीला असतो डायरेक्शन, वेलॉसिटीला डायरेक्शन आहे, म्हणजे मोमेंटम माझी काय क्वांटिटी झाली, मोमेंटम झाली माझी वेक्टर क्वांटिटी, ठीक आहे. तर तुम्हाला आधी त्यांनी एक्झाम्पल्स दिलेत हो ना, की सपोज अ लाईट वेट व्हेकल अँड अ हेवी वेट व्हेकल आर पार्क्ड ऑन अ हॉरिझॉन्टल रोड.
वी ऑल नो दॅट अ मच ग्रेटर फोर्स इज नीडेड टू पुश द ट्रक देन द कार. बरोबर. जर मला ट्रकला एका स्पीडमध्ये आणायचं आणि कारला एका स्पीडमध्ये आणायचं तर मला ट्रकला जास्त एनर्जी द्यावी लागेल, मला ट्रकला जास्त ताकदनी पुश करावं लागेल कम्पेअर्ड टू कार. ठीक आहे. जर माझ्याकडे दोन दगड आहेत, जर मी ते वरतून फेकले, ठीक आहे, एक एकदम हलकासा छोटासा दगड आहे, किंवा तुम्हीच विचार करा, मी वरतून एक क्रिकेटचा बॉल फेकला आणि वरतून जर मी फुटबॉल किंवा बास्केटबॉल फेकला तर किती फरक पडेल? पडतो ना फरक. ठीक आहे. तर याच्यामध्ये स्पीड पण एक तुमचा वेगळा फॅक्टर आहे, हो ना, इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो आपल्याला कन्सिडर करावा लागतो. ठीक आहे. अजून अजून हा हे बघा, क्रिकेट खेळताना, ठीक आहे, मी जेव्हा तुमच्या वयाचा होतो, ठीक आहे, तर मलाही एक्झाम्पल देताना या टॉपिकचं हेच सांगितलं होतं की आपण बघा जेव्हा क्रिकेट खेळतो, ठीक आहे, बॉल येतोय तुमच्याकडे, ठीक आहे, तर तुम्ही सपोज तुमचा हात इकडेच ठेवला असा, ठीक आहे, न मूव्ह करता, तर काय होणार आहे? इम्पॅक्ट पडणार आहे तुमच्या हातावरती. ठीक आहे. तुम्हाला जोरात बसेल बॉल तो हातावरती ना, कधी कधी हात लाल होऊन जातात तुमचे किंवा हात खूप दुखतात. का होतंय? कारण आपल्याला प्रॉपर टेक्निक माहिती नाही. तर तुम्ही क्रिकेटर्सला बघितलं असेल काय करतात ते, सपोज त्यांचा हात इथे आहे असं, ठीक आहे, आणि बॉल येतोय, त्यांना माहिती आहे ठीक आहे बॉल माझा या डायरेक्शन मध्ये आहे, असं असं जाईल. ओके. तर ते काय करतात? बॉलला घेऊन हात त्यांचा मागे आणतात, ह्या पोझिशनला आणतात त्यांच्या हाताला ते. ओके. का करतात असं? हे यामुळे की जो फोर्स आहे, ठीक आहे, तो फक्त चेंज इन मोमेंटम वरती नाही होत, पण तो याच्यावरती डिपेंड करतो की जो माझा चेंज आहे तो किती वेळामध्ये आणलाय, मी काय स्पीड मध्ये आणलाय. ठीक आहे. तर इकडे स्टेटमेंट दिली, अ सीझन्ड क्रिकेटर draws in his hands during a catch, allowing greater time for the ball to stop and hence requires a smaller force. बरोबर. कळलाय हा पॉइंट? काय करतोय क्रिकेटर? तो बॉल पकडताना हात मागे घेतो, तर याच्याने काय होतं की बॉलला थांबायला जास्त वेळ भेटतो. ठीक आहे. बॉलला जर थांबायला जास्त वेळ भेटला तर त्याच्या हातावरती ज्या स्पीडनी बॉल लागतोय, ज्या फोर्सनी, ज्या ताकदीने बॉल लागतोय ती कमी होऊन जाते. ठीक आहे. तर ऑब्झर्वेशन मधून आपल्याला हे कळतं की जो प्रॉडक्ट आहे आपला मासचा आणि वेलॉसिटीचा, हा बेसिक आहे आपला इफेक्ट ऑफ फोर्स ऑन मोशन मध्ये. ठीक आहे. Thus the same force for the same time causes the same change in momentum for different bodies. हा क्रुशियल आहे सेकंड ऑफ मोशनच्या हिशोबाने. ठीक आहे. मग याच्यानंतर ही जी तुम्हाला एक्झाम्पल फिगर 4.4 मध्ये तुम्ही बघू शकता की एक मुलगी आहे, ती काय करते, तिच्या हातामध्ये एक धागा आहे किंवा रोप आहे आणि रोपच्या एका टोकावरती बॉल म्हणू शकते किंवा दगड म्हणू शकतो आणि ती त्याला जोरजोरात फिरवते. ठीक आहे. तर जेव्हा ती जोरजोरात फिरवते तर जो फोर्स आहे तो चेंज होतोय मोमेंटमच्या डायरेक्शन साठी, जरी मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे. आणि हे का फील होतं आपल्याला? कारण हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये मी जेव्हा फिरतोय तेव्हा माझा जो स्पीड आहे तो युनिफॉर्म आहे. का? कारण मी त्याला स्ट्रिंगनी पकडलाय. ठीक आहे. तर जो सेकंड लॉ ऑफ मोशन न्यूटनने एक्सप्रेस केला तो हाच केला की जो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे बॉडीचा तो डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्याच्या अप्लाइड फोर्स मध्ये आणि डायरेक्शन मध्ये, तो त्या डायरेक्शन मध्ये जिथे फोर्स ऍक्ट होतोय. ठीक. दोन गोष्टी, एक एक काय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स, काय हे मोमेंटम. ठीक आहे. P2 मायनस P1 म्हणा किंवा रेट ऑफ चेंज. ठीक आहे. रेट ऑफ चेंज ऑफ P इज इक्वल टू प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स आणि त्या फोर्सच्या डायरेक्शनला सुद्धा. ठीक आहे. कळलं हे? चलो मग हेच तुम्हाला त्याचं डेरिव्हेशन दिलंय हो ना, की तुम्ही त्याला सिम्प्लिफाय कसं करू शकता हेच सांगितलंय. फोर्स जो आहे तो तुमचा प्रोपोर्शनल आहे डेल्टा पी अपॉन डेल्टा टी ला. एक मिनिटात थोडस कनेक्शन इश्यू होतोय माझं पेन टॅबला, बट ठीक आहे चल. ओके. एफ जो आहे तो प्रोपोर्शनल आहे माझा डेल्टा पी, किंवा एफ ला मी म्हणू शकतो हा आहे माझा के टाइम्स डेल्टा पी अपॉन डेल्टा टी. ठीक आहे. तर हे दिलं आपल्याला. तर सेकंड लॉ जो आहे आपला एफ इज इक्वल टू, मी याला लिहू शकतो के इंटू एम ए, किंवा जर सिम्पली मी फक्त लिहू शकतो एफ इज इक्वल टू एम इंटू ए. ठीक आहे. हा लॉ लक्षात ठेवायचा, जो डेरिव्हेशन आहे तो बघू शकता तुम्ही, ठेवू शकता, पाठ करायची गरज नाही, बट लॉजिकली फक्त बघू शकता की कसं वर्क करतोय तो. त्यानंतर आपल्याला दिलंय 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर. मग यातच दिलं ना कॉम्पोनंट ऑफ वेलोसिटी वेक्टर, हा इकडे हे बघू शकतो आपण. ठीक आहे.
की एक माणूस आहे हो ना, चालत्या ट्रेनच्या इथे तो उभा आहे. ओके, तर सपोज मी कुठली गोष्ट ड्रॉप केली, ठीक आहे, ट्रेनमध्ये मी सपोज कुठली गोष्ट तिचा ट्रेन माझी सपोज ह्या डायरेक्शनला मोशन करते, ठीक आहे, खालच्या साईडला ग्रॅव्हिटी लागणार आहे त्याला, आणि ह्या साईडलाच ऑपोजिट साईडला त्याला काहीतरी फोर्स लागेल. ठीक आहे, बरोबर. हवा लागते, बरोबर. तर मोशन काय राहील पार्टिकलचं पडण्याचा, असा. क्लिअर आहे. दुसरा पॉईंट दिलाय की द सेकंड ऑफ मोशन गिवन बाय इक्वेशन. मग द सेकंड ऑफ मोशन इज अ लोकल रिलेशन ऑफ टाइम इज रिलेटेड टू ए ॲट दॅट. आणि पार्टिकलच्या हिस्ट्रीवरती नाही हो ना, की काय आलंय कुठून आलं असं काही त्याचं रिलेशन नाही होत डायरेक्ट त्या मोशन मध्ये, त्या इन्स्टन्स मध्ये जो पण आहे कनेक्शन, त्याचा जो पण प्रॉब्लेम फक्त त्याच्यावरती डिपेंड करतो. ठीक आहे, मग 2 एक्झाम्पल्स दिलेत तुम्हाला इथे, एक्झाम्पल 2 आणि 3 हे तुम्ही बघून घेऊ शकतात नंतर. ओके, आपला जो नेक्स्ट टॉपिक येतो मग तो येतो इम्पल्स. ओके, नेक्स्ट टॉपिक आला आपला इम्पल्स. ठीक आहे, इम्पल्स मध्ये काय आहे माझं, इम्पल्स आहे माझा टाइम ऑफ फोर्स. ठीक आहे, इम्पल्स काय माझा टाइम ऑफ फोर्स, किंवा इम्पल्सला मी काय म्हणतो, चेंज इन मोमेंटम. ठीक आहे, इम्पल्स काय म्हणतो मी माझा, इम्पल्सला म्हणतो मी चेंज इन मोमेंटम. ठीक आहे, तर इकडेच तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं ना, एक बॅट्समॅन जो बॉलला मारतोय स्ट्रेट डायरेक्शन मध्ये, बॉलरच्या त्याची इनिशियल स्पीड चेंज करून, ठीक आहे, 12 मीटरची. तर बॉलचा मास दिले, तुम्हाला सांगायचं की इम्पल्स किती आहे. आता जर त्यांनी डायरेक्शन चेंज केली बॉलची, म्हणजे काय, जर आधी बॉल एक्स डायरेक्शन मध्ये 12 येत होता, तर तो नेगेटिव्ह एक्स मध्ये काय स्पीडनी जाणार आहे, 12. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. तर मग ऑपोजिट होईल, तर मग आन्सर जो येणार तुमचा तो. मग 1 न्यूटन इज इक्वल टू काय असतं, 1 न्यूटन केजीज मध्ये सांगा, मीटर्स मध्ये सांगा. माहिती का रिलेशन, 1 न्यूटन तुमचा असतो 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर सेकंड स्क्वेअर. ओके, मग येतो आपण न्यूटनच्या थर्ड लॉ ऑफ मोशन मध्ये. न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन काय, दर ऍक्शनला तुमची इक्वल आणि ऑपोजिट रिॲक्शन आहे. ठीक आहे, तर ऍक्शन रिॲक्शन लॉ मध्ये तुमचा जो युजेज आहे तो बेसिकली 3 टर्म्स मध्ये दिला. ओके, सॉरी, आय गेस माझं मी डिस्कनेक्ट झाली होती, तर मला माहिती नाही नेमकी आपण कुठपर्यंत रेकॉर्ड केले सेशन आपलं कुठपर्यंत झालं. बट ठीक आहे, मी जो आपला टॉपिक आहे इकडनं परत स्टार्ट करतो मी. ठीक आहे, आपण डिस्कस केले न्यूटनचे जे 3 लॉज ऑफ मोशन आहे ना, फर्स्ट लॉ सेकंड लॉज डिस्कस केले. मग इनर्शिया, ज्याच्यामुळे जो आहे माझा बॉडी तो त्याची स्टेट ऑफ मोशन चेंज करतो किंवा नाही करत. ठीक आहे, इनर्शियाची 3 गोष्टी, रेस्ट, मोशन, डिरेक्शन. ठीक आहे, इनर्शिया बेसिकली सपोज मला काही चेंज करायचं तर मी त्याला रेजिस्ट कसं करतो ते सांगणार आहे. ओके, मग नेक्स्ट आहे माझा फोर्स. फोर्स काय माझा, फोर्स आहे माझा एका ऑब्जेक्ट वरती पुश किंवा फुल, सिंपल डेफिनेशन एकदम. ठीक आहे, मग आपण बघितलं की फर्स्ट लॉ काय आहे, सेकंड लॉ काय आहे, थर्ड लॉ काय आहे. मग अरिस्टोटलचं पॉलिसी काय होतं, गॅलिलिओनी कसं काय इक्वेशन चेंज करवली, त्यांनी काय एक्सपेरिमेंट केलं होतं. ठीक आहे, मग क्रिकेटमध्ये सपोज क्रिकेट कशा प्रकारे बॉलला पकडतात हो ना, तर ते बघितलं होतं आपण. काय होतं, ते बॉल की जो डिरेक्शन आहे त्यामध्येच त्यांचा हात घेऊन जात, याच्याने काय होतं की बॉलला जो फोर्स आहे तो याच्यावरती पण डिपेंड करतो, मध्ये त्याला किती टाइम लागला. ओके, मोमेंटम. ठीक आहे, मग यानंतर आपण बघतो फोर्स ऑफ बॉडी ए आहे तो बी वरती काही लावतोय, तर बी पण ए वरती लावेल. ठीक आहे, ऍक्शन रिॲक्शन. ठीक आहे, मग तेच आहे, बट डायरेक्शन वेगळी तर साईन चेंज होईल. ओके, मग नेक्स्ट आपण इकडेच क्वेश्चन्स जे आहेत आपण असे जे तुम्ही बघू शकता एक्झाम्पल्स मध्ये ते सॉल्व्ह करणार आहोत. मग तुमचं मेन गोष्ट येते ती येते लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ठीक आहे, क्या इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यावरती भरपूर क्वेश्चन असतात. ठीक आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ठीक आहे, तर मुलांना लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मध्ये काय होतं की हा माझा हे सांगतो की जर सपोज एक माझा कुठला सिस्टम आहे, ओके, तर ह्या सिस्टम मध्ये जो टोटल मोमेंटम आहे ना पार्टिकल्सचा, तो काय होणार आहे, तो कन्झर्व्ह होणार आहे. ओके, तर याच्यात आपण म्हणजे आय गेस मी जेव्हा शिकलो होतो मी तर तेव्हा असंच बघितलं होतं की सपोज एक ऑब्जेक्ट ए आहे आणि एक ऑब्जेक्ट बी आहे. ठीक आहे, तर हा ऑब्जेक्ट वरती सपोज हा ऑब्जेक्ट इज ए आणि हा जो ऑब्जेक्ट आहे हा माझा ऑब्जेक्ट बी. ठीक आहे, या ऑब्जेक्टला फोर्स आहे या डायरेक्शन मध्ये काहीतरी
आणि ह्या ऑब्जेक्ट ह्या डायरेक्शन मध्ये आहे. ठीक आहे, याची सपोज मी मोमेंटम कन्सिडर केली पी ए आहे. ठीक आहे, इनिशियल मोमेंटम, याची इनिशियल मोमेंटम आहे पी बी. ओके, तर काय होणार आहे की मला हे सांगायचंय, आता सपोज फोर्स जो आहे एबीचा याच्यावरती जो ऍक्ट होतोय, तर काय तो ज्या टाइम पिरियड साठी ऍक्ट होणार आहे. ठीक आहे, तर हा काय होणार आहे माझा पी डॅश ए मायनस पी ए. ठीक आहे, आणि जो फोर्स आहे बी ए, ठीक आहे, तो जो आहे तो काय होणार आहे माझा पी डॅश बी मायनस पी बी. ठीक आहे, पी डॅश काय हा आहे तुमचा फायनल मोमेंटम. ठीक आहे, पी डॅश आहे फायनल मोमेंटम. तर एका ऑब्जेक्ट वरती किंवा एका सिस्टम वरती मी जेव्हा कन्सिडर करतोय, तर मी काय म्हणतो की जो माझा सम ऑफ फायनल मोमेंटम आहे, ठीक, इकडे सिस्टम काय माझा ए प्लस बी, हो ना, तर हा इक्वल होईल माझा पी ए प्लस पी बी ला. ठीक आहे, फक्त ही एक स्टेटमेंट लक्षात ठेवायची. आता डिपेंड, तुमच्या इकडे दोन पार्टिकल असू शकतात, 3 असू शकतात, 4 असू शकतात, पण हा जो पॉइंट आहे हा लक्षात ठेवायचा. ठीक आहे, मग बेसिकली कॉन्सेप्टच अप्लाय करणार किंवा सोल्युशन बघू आपण. टॉपिक नेक्स्ट जो मेन टॉपिक याच्यामध्ये तो येतो मुलांना फ्रिक्शनचा. ठीक आहे, फ्रिक्शनचे प्रकार आणि हे सगळे आपण आधी शिकलेलो आहे, बट याच्यामध्ये आपण हे बघणार आहे की फ्रिक्शन नेमकी अप्लाय कसं होतं. ठीक आहे, एक बॉडी आहे, तुम्ही विचारली ठेवला, एक बॉक्स ठेवला, ठीक आहे, वजनाचा, असं ताकद लावली तर तो ढकलत जाणार नाही, तो ऍज इट इज ताकद लावावी लागेल, तुम्हाला पर्टिक्युलर अमाऊंटचा जोर लावायला, तो मूव्ह होईल. ठीक आहे, तर लागला तो कशासाठी होता की आता बॉडीवरती सपोज नॉर्मल काहीतरी ऍक्ट करतोय आणि एक आहे फ्रिक्शन. माझे जे सरफेस आहे ते स्मूथ असतो का, नसतो स्मूथ. ठीक आहे, तर मला जो ऑब्जेक्टला मूव्ह करण्यासाठी जी स्ट्रेंथ लागते, मला जी ताकद लागते, ती माझी किती लागते, ती माझी लागते म्यूएस एन. ठीक आहे, आता ते स्टॅटिक आहे कायनेटिक आहे ते आपल्याला बघावं लागतं. ओके, कायनेटिक तेव्हा असतं जेव्हा जी बॉडी आहे तुमची ती स्लाइड होणार आहे. ठीक आहे, स्टॅटिक ती आहे जी तुम्हाला ओव्हरकम करायला लागणार आहे. ओके, हा एक डिफरन्स आहे, ही एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आपल्याला. आणि हो, जो स्लाइडिंग फ्रिक्शन आहे हा नेहमी तुमचा म्यूएस इंटू एन पेक्षा लेस किंवा इक्वल पाहिजे. ठीक आहे, जो एफ एस मॅक्स असतो तुमचा तो इक्वल राहतो, आणि एफ एस जो आहे, ठीक आहे, फ्रिक्शन, फोर्स ऑफ फ्रिक्शन, तो असतो तुमचा म्यूएस इंटू एन. रिलेटिव्ह मोशन शिकलेलो आहे, आपल्याला लॉज ऑफ मोशन आपण बघतोय. आता आपल्याला नॉर्मल स्ट्रेट लाईन, तर जेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी शिकतोय, ठीक आहे, लॉज ऑफ मध्ये होणार, आता जिकडे कार माझी मूव्ह करते, सपोज फ्रिक्शन ला कशी काम करेल ना, मी जसं आता एक्झाम्पल दिलं तुम्हाला, एका बॉक्स आहे की मॅक्सिमम ऍक्सिलरेशन किती लागेल. ठीक आहे, ए मॅक्स ऑफ द ट्रेन इन विच अ बॉक्स लाइंग ऑन द फ्लोर विल रिमेन स्टेशनरी. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलाय मला, म्यूएस किती दिलाय, 0.15. ठीक आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन मला दिलेलं आहे त्यांनी 0.15. तर काय भेटणार आहे मला इकडनं, माझा जो एम ए आहे तो आहे एफ एस, आणि एफ एस माझा काय लेस दॅन इक्वल टू म्यू एस एन. आता जर मला सांगितली कॉन्स्टंट हालायला नाही पाहिजे, तर मी एन ला काय लिहू शकतो, मी एन ला लिहू शकतो एम इंटू जी. ठीक आहे, येणार आहे म्यू एस इंटू एम जी. ओके, मला म्यू किती माहिती आहे, म्यूची व्हॅल्यू मला माहिती आहे की आहे माझी 0.15, जी ला मी घेणार 10 इंटू स्क्वेअर. ठीक आहे, मग यातच आपण नंतर अजून प्लेनच वेगळं. ठीक आहे, इथे तुमच्याकडे फुली स्लोप प्रॉब्लेम आहे, तो ना एक प्लेन आहे, इथे मी बॉक्स ठेवलाय सपोज. ठीक आहे, तर आता ही ऍक्सेस ही त्याची ऍक्सेस, बट मग हा जो अँगल थीटा आहे त्याच्यावरती ऍक्ट होणार आहे, राईट. तर मी इकडे जो कॉम्पोनंट्स आहे माझे, कॉम्पोनंट स्प्लिट होतील, एक कॉम्पोनंट हा जाईल, त्याचा एक कॉम्पोनंट इकडे आहे, हो ना, जो परपेंडिक्युलर म्हणतो आपण किंवा नॉर्मल म्हणतो. ठीक आहे, एक नॉर्मल खाली लागेल एमजी सरळ, हा एक इकडे फोर्स लागेल, हा जो थीटा आहे मला किंवा हा जो कॉम्पोनंट आहे बेसिकली मला त्याला रिझॉल्व्ह करायचा आहे. आणि फ्रिक्शन कुठे लागणार आहे, ज्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होतोय त्याच्या ऑपोजिट साईडला. ठीक आहे, तर हे सगळे पॉइंट्स आहेत. याऐवजी मग नंतर रोलिंग फ्रिक्शन बघणार आपण. रोलिंग म्हणजे काय, सपोज बॉल आहे माझा, ठीक आहे, तर बॉलला मी ढकलला तर तो जास्त वेळ जात राहील, तो ट्रॅव्हल करत, कारण का रोलिंग कमी. नेक्स्ट टॉपिक येतो आपला सर्क्युलर मोशनचा. सर्क्युलर मोशन मध्ये आपण चांगले बघणार आहोत, आपण थिअरी बघणार आहोत, पण एक काम करणार आपण आजच्या क्लासमध्ये ते कव्हर नाही करणार. ठीक आहे, द टेल फ्रिक्शन आणि सर्क्युलर मोशनची जी थिअरी किंवा जे कॉन्सेप्ट पण जे आहे, ठीक आहे, सॉल्विंग मेकॅनिक्स वगैरे झालं ते. ठीक आहे, तुम्हाला मी ड्रिल सांगणार आहे. ठीक आहे, साईजचे जातात. ठीक आहे, ड्रॉप ऑफ रेन फॉलिंग विथ डाऊन विथ कॉन्स्टंट स्पीड म्हणाले. ओके, तर ही जी एक्सरसाइज आहे, हेडिंग देऊ शकतो आपण. ठीक आहे, हेडिंग द्यायची आहे लॉज ऑफ मोशनचं एक्सरसाइज. ठीक आहे, एक्सरसाइज ही तुमची 4 आहे.
तर काय करणार आहे आता आपण जे क्वेश्चन आहेत ते डिस्कस करणार. मला फक्त एकदा बघू दे. सपोज इन केस क्वेश्चन येतोय त्याचा ठीक आहे. बाय दॅट टाइम जेवढे पण क्वेश्चन आपले सॉल्व्ह. तर फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतं हे गिव्हन कंडिशन वरती, तो त्याचा नेक्स्ट काय. फर्स्ट टाइम आता रेन ड्रॉप आहे ठीक आहे. ती काय काय गोष्टी ऍक्ट होणार आहेत. आता बटन स्पीड मध्ये ऍक्सलरेशन आपली असते 0. तर फोर्स काय होणार आहे M into A हे असेल नाही. झाला फर्स्ट पार्ट. 10 ग्राम फ्लोटिंग ऑन वॉटर ठीक आहे हे पाण्यामध्ये. तर याचा काय अर्थ आहे की हा सपोज खाली जायचा ट्राय करतोय पण त्याला वरती जो फोर्स आहे तो याच्या इक्वल आहे राईट. तर काय म्हणणार मी जो नेट फोर्स आहे, नेट फोर्स किती आहे कॉक वरती तो 0 आहे. आणि कॉक जो आहे तो माझा कशामुळे बॅलन्स्ड आहे, तो बॅलन्स्ड आहे माझा अपथ्रस्ट मुळे. ओके चलो. थर्ड, अ काइट स्किलफुली हेल्ड स्टेशनरी इन द स्काय ठीक आहे. पतंग उडवतोय मी आणि ती एकाच जागेवरती स्थिर आहे, ती ना इथे जाते ना इकडे जाते. जर कुठली गोष्ट माझी जर स्थिर आहे बरोबर ना, जर स्थिर आहे म्हणजे काय की नेट फोर्स काही आहे का त्याच्यावरती, नाही ऍक्ट करणार आहे बरोबर. नेट फोर्स काय होणार याच्यात 0. फोर्थ कंडिशन काय, अ कार मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी ऑफ 30 km/h ऑन अ रफ रोड. परत कॉन्स्टंट वेलॉसिटी आली म्हणजे काय ऍक्सलरेशन माझा 0 आहे. जर ऍक्सलरेशन मुलांना 0 आहे तर फोर्स माझा काय होणार आहे M into 0 0. ओके. आणि लास्ट पार्ट काय ई, तो आहे माझा की हाय स्पीड इलेक्ट्रॉन ठीक आहे. हाय स्पीड इलेक्ट्रॉन इन स्पेस फार फ्रॉम ऑल मटेरियल ऑब्जेक्ट्स अँड फ्री ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स. तर याच्यावरती काय होणार आहे की जो नेट फोर्स आहे इलेक्ट्रॉन वरती तोही 0 होणार आहे का, कारण तो बाकीच्या ऑब्जेक्ट किंवा इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड पेक्षा लांब, तर त्यावरती काहीच गोष्ट अफेक्ट नाही होणार. म्हणून जो नेट फोर्स आहे त्यावरती तो नेट फोर्स ही असेल 0 ठीक आहे. मग बघूयात आपण क्वेश्चन नंबर 2 ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हणाले, पेबल आहे ज्याचा मास आहे 0.05 kg आणि याला मी फेकले व्हर्टिकली अपवर्ड्स. तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला विचारलंय की तुम्हाला सांगायची त्याची डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड जी आहे नेट फोर्सची पेबल वरती ठीक आहे. एक जेव्हा तो वरच्या मोशनला आहे, दुसरं जेव्हा तो खालच्या मोशनला आहे, तिसरं जेव्हा तो हायएस्ट पॉइंटला आहे ठीक आहे. तर इथे काय सिच्युएशन आहे, आणि फोर्थ सिच्युएशन जेव्हा पेबलला मी हॉरिझॉन्टलून 45 डिग्रीज वरती फेकलाय ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे जर 45 डिग्री वरती फेकला तर जो रेंज असेल त्याचा तो असेल प्रोजेक्टाईल. ओके. तर हे बघा काय करणार जेव्हा अपवर्ड मोशन आहे त्याचा, तर काय होणार आहे F इज इक्वल टू mg लागेल हो ना. अपवर्ड मोशन मध्ये अपवर्ड मध्ये लागलं तुमचं F इज इक्वल टू mg, तर हा होईल तुमचा 0.05 इंटू 10. तर हे झालं तुमचं 0.5 न्यूटन ठीक आहे. आणि डायरेक्शन काय लागेल फोर्सची, डाऊनवर्ड्स का, कारण पार्टिकल आपला चाललाय वरती. नेक्स्ट, डाऊनवर्डच्या वेळेस काय होणार आहे, जेव्हा पार्टिकल खाली चाललाय तेव्हा फोर्स जो आहे माझा तो ऍक्ट कुठे होईल माझा, अपवर्ड्स विथ मॅग्निट्यूड 0.5 n बरोबर ना. मॅग्निट्यूड चेंज होणार आहे का माझी, नाही होणार. मॅग्निट्यूड माझी जी आहे ती सेमच राहील. नेक्स्ट काय, इफ अ पेबल इज थ्रोन ॲट अन अँगल ऑफ 45 डिग्री विथ हॉरिझॉन्टल डिरेक्शन ठीक आहे. जो पेबल आहे माझा याला मी का 45 डिग्री डिरेक्शन मध्ये फेकतोय ठीक आहे. आता जेव्हा मी याला 45 डिग्री मध्ये फेकतोय तर काय होणार आहे, याचा एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट पण असेल आणि एक व्हर्टिकल कॉम्पोनंट पण असेल बरोबर आहे या पार्टिकलचा. आणि हायेस्ट पॉइंट वरती काय होणार आहे, हायेस्ट पॉइंट वरती जो व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे तो होईल 0. व्हर्टिकल कॉम्पोनंट 0 झाला, पण जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे वेलॉसिटीचा ठीक आहे, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट हा काय होणार आहे, हा थ्रू आउट द रेंज ऑफ मोशन बरोबर प्रेझेंट असेल ना, हा प्रेझेंट राहील हा थ्रू आउट द रेंज ऑफ मोशन. ओके. मग जो कॉम्पोनंट आहे याचा काही इफेक्ट पडणार नाही खरं तर, जो फोर्स ऍक्ट होतोय तुमचा पेबल वरती, फक्त जो डायरेक्शन आहे फोर्सची जी पेबल वरती ती कधी डाऊनवर्ड असणार आहे बरोबर. आणि मॅग्निट्यूड पण त्याचा 0.5 n असेल, कारण कुठलाच वेगळा फोर्स ऍक्ट नाही होते ऍक्सलरेशनच्या ऐवजी पेबलवर ठीक आहे.
हे खूप सरळ सोपे क्वेश्चन आहेत, हे शक्यतो नाही विचारणार तुम्हाला. विचारले जरी तरी मला वाटत नाही असं फारसं की अवघड पडणार आहे तुम्हाला लोकांना. ठीक आहे, तर एवढं बेसिक अंडरस्टँडिंग जेवढे पण आहे कॉन्सेप्टची त्यावरती बेस्ड आहे. ओके, नेक्स्ट येतो आपण क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय केलं, तुम्हाला मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन दिली नेट फोर्सची ऍक्टिंग ऑन अ स्टोन ऑफ मास जो आहे 0.1 kg. यातही तुम्हाला काय करायचं, सेम गोष्ट सांगायची जी आपण वरती केली, डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड ऑफ नेट फोर्स. यातही सांगायचं डायरेक्शन मॅग्निट्यूड ऑफ नेट फोर्स. कंडिशन्स काय, 1, ड्रॉप्ड फ्रॉम अ विंडो ऑफ अ स्टेशनरी ट्रेन. ठीक आहे, ड्रॉप्ड फ्रॉम अ स्टेशनरी ट्रेन. आता काय, जर सपोज ट्रेन जी आहे माझी ती मूवच नाही करत आहे, म्हणजे काय मी कुठेही उभा आहे, मी कुठेही कसं आहे, मला काही फरक पडणार आहे का, नाही पडणार आहे. तर माझ्यावरती नेट रिझल्टंट काय काय असणार आहे, फक्त माझ्याकडे मास असेल स्टोनचा जो आहे 0.1 kg, बरोबर. माझ्याकडे असेल ऍक्सलरेशन जो असेल माझा 10 meters per second स्क्वेअर. माझ्याकडे असेल फोर्स m/g जो झाला माझा 1 न्यूटन. ओके, आणि फोर्स कुठल्या साईडला लागणार आहे, नेट फोर्स जाईल खालच्या साईडला, राईट. बरोबर ना, खालच्या साईडला, कारण मोशन होती बॉडीची. तो कॉमन आहे का, तो थांबलाय का, स्टेशनरी आहे का, नाही. ओके, पार्ट बी. पार्ट बी तुम्हाला म्हणाले की ट्रेनची जी आहे ती कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे. ठीक आहे, कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे ट्रेनची, आणि तुम्हाला एक नंबर दिला त्यांनी 36 km/h. आता ही जी त्यांनी तुम्हाला कॉन्स्टंट वेलॉसिटी दिली ना, याची आपल्याला काहीच गरज नाहीये खरं तर, जेव्हा मी पार्टिकलला कन्सिडर करतोय. का, कारण जर कॉन्स्टंट वेलॉसिटी माझी ट्रेन मूव्ह होणार आहे, तर ऍक्सलरेशन जो आहे, जो ऍक्सलरेशन आहे माझा तो तर 0च असेल. ठीक आहे, तर कुठलाच फोर्स ऍक्ट होणार नाही स्टोन वरती जेव्हा ट्रेन मोशन मध्ये. तर तेव्हाही काय होणार आहे, जो फोर्स ऍक्टिंग आहे माझा स्टोन वरती तो सेमच राहील. किती राहील, तो सेम म्हणजे 1 न्यूटनच राहील. ठीक आहे, मग थर्ड केस काय दिली आहे, जेव्हा ट्रेन तुमची आता ऍक्सलरेट करते. ठीक आहे, आता इकडे आलं ट्रिक, ऍक्सलरेशन आली तुमची ट्रेनची 1 meters per second स्क्वेअर. ओके, आता यात काय होणार आहे की जेव्हा ट्रेनला मी ऍक्सलरेशन दिलं, तर याच्यावरती फोर्स माझा होईल m/a, जो माझा 0.1 × 1. ठीक आहे, हे झालं माझं 0.1 न्यूटन. पण काय म्हणाले ते की जो फोर्स आहे माझा तो ऍक्ट कशात होतोय, तो माझा ऍक्ट होतोय का हॉरिझॉन्टल डिरेक्शन मध्ये. पण जेव्हा मी स्टोनला ड्रॉप केलं, ओके, जेव्हा मी स्टोनला ड्रॉप केलं तेव्हा काय होणार आहे, तेव्हा जो हॉरिझॉन्टल फोर्स आहे तो तर काम करणार नाही. जो नेट फोर्स असेल स्टोन वरती तो कुठे असेल, तो असेल व्हर्टिकली डाऊनवर्ड. हो ना, हा पेबल आहे, खाली सोडला मी, खाली ग्रॅव्हिटी ऍक्ट करतं त्याच्यावरती, तर इकडे एफ माझं इज इक्वल टू mg परत. ठीक आहे, आणि फोर्थ कंडिशन काय दिली आहे, lying on the floor of a train which is accelerating with 1 meter per second, the stone being at rest relative to the train. ठीक आहे, बरोबर आहे ना, जर तो ट्रेन मध्ये आहे तर ट्रेनच्या करस्पॉन्डिंग तो रेस्ट मध्येच आहे, आणि जर रेस्ट मध्ये आहे तर काय होणार आहे, परत मॅग्निट्यूड ऑफ फोर्स जो आहे त्याचा एफ इज इक्वल टू mg तो राहील त्याचा 0.1 न्यूटन. ओके, हे दोघं तीनही क्वेश्चन जे होते ते थोडे इझी टाईपचेच होते. हो ना, जास्त काही गरज नव्हती आपल्याला, न काही कॅल्क्युलेशन, न काही फॉर्म्युला, एवढा फक्त बेसिक गोष्ट. ठीक आहे, आता जो क्वेश्चन नंबर 4 आहे, यात काय म्हणाले आपल्याला, वन एंड ऑफ अ स्ट्रिंग ऑफ लेंथ L is connected to a particle of mass M and other to a small peg on a smooth horizontal table. If the particle moves in a circle with speed v, the net force on the particle directed towards the center is what? ठीक आहे, काय केलंय मी, माझ्याकडे एक स्ट्रिंग आहे लेंथ L ची, ह्याच्या L ला, ठीक आहे, कनेक्टेड, याला मी एका साईडला याला मास M लावला. ठीक आहे, ही झाली लेंथ, आणि याला सपोज मी केला मास दिली मी याची झाली M. ओके, मास झाला M. ओके, तर काय करतोय मी, एका पार्टिकल जो आहे माझा हा मूव्ह करतोय एका सर्कल रेंज ऑफ मोशन मध्ये. ठीक आहे, याची जी स्पीड आहे ती कॉन्स्टंट आहे, स्पीड आहे v. तर मला विचारलंय त्यांनी की जो नेट फोर्स आहे पार्टिकल वरती तो किती लागणार आहे. ओके, आता नोट करा, स्ट्रिंग मध्ये मास लागतो एका साईडला, मोशन आहे, स्ट्रिंग मध्ये असेल टेन्शन T, राईट. तर जो नेट फोर्स ऍक्ट करणार आहे पार्टिकल वरती तो किती असेल, फक्त T का, आणि T असेल आणि तो डायरेक्टेड असेल टुवर्ड्स द सेंटर. ओके, टुवर्ड्स द सेंटर का असणार आहे हा, कारण हा जो माझा जो टेन्शन आहे किंवा नेट फोर्स आहे हा मला प्रोव्हाइड करतोय माझ्या सेंट्रिपिटल फोर्सनी. हा मला प्रोव्हाइड करतोय सेंट्रिपिटल फोर्स जो रिक्वायर्ड आहे माझ्या पार्टिकलला
टू मूव्ह अलॉंग अ सर्कल. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. दॅट्स इट आय गेस. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपलं क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे, इकडनं जे आपले खरे न्यूमेरिकल्स आहेत ते सुरू होत आहेत. तर असंच काही हे हार्ड क्वेश्चन्स नाही आहेत अजिबात. ठीक आहे, इझीच क्वेश्चन्स आहेत आणि आपण आता बघूयात सॉल्व्ह करून. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला मी सांगतोय, आपण क्वेश्चन नंबर 5 डिस्कस करू. ओके, क्वेश्चन नंबर 5 नंबर देऊ शकतात तुम्ही. ओके, काय म्हणाले त्यात, म्हणून म्हणाले की कॉन्स्टंट रिटार्डिंग फोर्स आहे. ठीक आहे, कितीचा, 50 न्यूटनचा, आणि हा एका बॉडी ऑफ मास 20 kg वरती लागतोय, आणि जो स्पीड आहे याची बॉडीची, ठीक आहे, यू आय, ही आहे 15 मीटर्स पर सेकंड. आणि आता मला विचारलंय की टाइम किती लागणार आहे बॉडीला स्टॉप व्हायला. ठीक आहे, काय विचारलंय मला की एक माझ्याकडे फोर्स लागते एका बॉडीवरती, त्याचा मास 20 आहे आणि ज्याची इनिशियल स्पीड आहे 15. ओके, तर आता काय करणार आहे मी ह्या कंडिशन मध्ये. ठीक आहे, सपोज ही कार आहे माझी, राईट, याला मी आता धक्का मारतोय ह्या डायरेक्शन मध्ये 50नी, पण काय होतंय की ती पण मला इथे पुश करत चाललीये, का, कारण त्याच्याकडे मास आहे, त्याच्याकडे वेलॉसिटी आहे. ठीक आहे, पण मी काहीतरी फोर्स लावतोय तर तो याच्यावरती ऍक्ट होतो, त्याच्यामध्ये सबट्रॅक्ट होत राहील जोपर्यंत इव्हेंच्युअली दोघं काय होऊन जातात, 0. ओके, तर फोर्सला मी काय लिहिणार, एफ ला मी आधी लिहिल -50 न्यूटन. -50 का लिहिल मी, कारण हा आहे माझा एक रिटार्डिंग फोर्स आहे. ठीक आहे, काय आहे, हा आहे माझा रिटार्डिंग फोर्स. मग मास एम किती आहे माझा, 20 kg आहे. व्ही किती आहे, व्ही 0 आहे, यू माझा 15 आहे. ठीक आहे, व्ही माझी झाली फायनल वेलॉसिटी. आता एफ काय लावतो मी, एफ माझा असतो एम इंटू ए. एम इंटू ए नी काय येणार आहे माझा आन्सर, त्याच्याने नाही येणार, आन्सर आपल्या येईल एफ बाय एम नी. बरोबर, आपल्याला फोर्स माहिती, आपल्याला एम माहिती, याच्याने मी कॅल्क्युलेट करेल की ऍक्सेलरेशन किती आहे. ऍक्सेलरेशन मला भेटेल 2.5 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता इक्वेशन लावायची आपण, v इज इक्वल टू यू प्लस एटी. मी इक्वेशन लावली ही जेव्हा की v जो आहे माझा यू प्लस एटी आहे, तर काय भेटणार मला, v जो आहे मला, v माझा 0 होता, u माझा 15 होता, प्लस a किती झाला, -2.5 इंटू टी. ठीक आहे, -15 अपॉन -2.5 इज इक्वल टू टी. टी किती आला आपलं, 6 सेकंड. ठीक आहे, सरळ सोपं स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 झाला. ठीक आहे, मग करूयात नेक्स्ट क्वेश्चन वरती, जो आहे आपला क्वेश्चन नंबर 6. काय दिलं क्वेश्चन नंबर 6 मध्ये म्हणतंय, कॉन्स्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी ऑफ मास 3 kg चेंजेस इट्स स्पीड फ्रॉम 2 मीटर पर सेकंड टू 3.5 मीटर्स पर सेकंड इन 25 सेकंड्स. ओके, तर जो डायरेक्शन आहे माझा मोशनचा बॉडीचा, तो रिमेन्स अनचेंज. तर व्हॉट इज द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द फोर्स. ठीक आहे, काय म्हणालेत मला, एक बॉडी आहे माझी, ज्याचा मास आहे 3 kg. ठीक आहे, याची जी स्पीड आहे, सपोज इनिशियली याची जी स्पीड होती ती दिली होती 2 मीटर्स पर सेकंड. ओके, आफ्टर टाइम, ठीक आहे, 25 सेकंडचा जी बॉडी आहे माझी, ती मूव्ह करायला लागली 3.5 मीटर्स पर सेकंड. ओके, तर या 25 सेकंड ऑफ इंटरवल मध्ये जो फोर्स अप्लाय झाला आहे तो किती आहे. ठीक आहे, जी डायरेक्शन आहे बॉडीच्या मोशनची ती सेम आहे. ठीक आहे, आधी पण डायरेक्शन हीच होती, नंतर ही डायरेक्शन हीच आहे, असं नाही झालं की चेंज होऊन गेली आहे ती, राईट. तर मला काय फाइंड करायचं, मला फाइंड करायचं की एफ किती आहे माझा. ओके, फोर्स मी किती अप्लाय केला, इथे काय होतंय माझा, फोर्स प्लस 2 मीटर्स पर सेकंड. ठीक आहे, हा जो आहे हा माझा टोटल जो ऍक्ट होतोय बॉडीवरती तो. ठीक आहे, तर आता मी कसं कॅल्क्युलेट करेल, मला मास दिलंय, मला यू दिलंय मला 2 मीटर्स पर सेकंड, व्ही मला दिलंय 3.5 मीटर्स पर सेकंड. बरोबर, टाइम दिलंय मला 25 सेकंड. आता काय करणार मी, फॉर्म्युला लावेल, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. मला काय माहिती ऍक्सेलरेशन काय असतं माझं या फॉर्म्युलाने, v मायनस यू इज एटीच्या अकॉर्डिंगली ए नी माझा फॉर्म्युला येईल v मायनस यू बाय टी. सिम्पली या इक्वेशन मध्ये तेच सबस्टिट्यूट करणार मी, ए इंटू व्ही किती आहे 3.5 मायनस 2 अपॉन 25, मास किती आहे 30. बरोबर, तर हे करणार माझं 3 इंटू 3.5 मायनस 2.
3 × 3.5 - 2/25 किती आलं? हे आलं माझं 0.18 न्यूटन. ठीक आहे. तर काय विचारलंय मला की जो फोर्स आहे हा डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द बॉडी मध्ये ऍक्ट होतोय, कुठे ऍक्ट होतोय? ठीक आहे, मी आन्सरच सांगून दिलं तुम्हाला. जो फोर्स आहे तुमचा हा ऍक्ट होतोय डायरेक्शन ऑफ द बॉडी मध्ये. साहजिक गोष्ट होती ना, आपण जो डायग्राम बघितला आपल्याला त्यातूनच कळून आलं की माझं जर बॉडी इथे याच डिरेक्शन मध्ये नंतर सुद्धा याच डायरेक्शन मध्ये आणि त्याची स्पीड वाढली आहे तर फोर्स माझा कसल्या डायरेक्शन मध्ये? त्याचा मोशनच्या डायरेक्शन मध्येच लागतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 बघू. क्वेश्चन नंबर 7 थोडासा इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. काय म्हणाले? मास दिलं तुम्हाला एका बॉडीचं जे आहे 5 kg. याच्यावरती 2 परपेंडिक्युलर फोर्सेस लागत आहेत. एक लागतोय 8 न्यूटनचा, एक लागतोय 6 न्यूटनचा. ठीक आहे. 8 न्यूटन, 6 न्यूटन हे 2 परपेंडिक्युलर फोर्स तुमचे ऍक्ट होत आहेत त्या बॉडीवरती. ठीक आहे. आता तुम्हाला जेव्हा मॅग्निट्यूड दिलेली आहे, नाही मॅग्निट्यूड नाही दिली, तुम्हाला फक्त हे सांगितले, फोर्स सांगितले आणि ऑब्जेक्ट सांगितले. ठीक आहे. तर आता जेव्हा हॉरिझॉन्टल वर्टिकल दोन्ही कॉम्पोनंट्स आहेत माझ्याकडे फोर्सचे, तर मला रिझल्टंट कॉम्पोनंट लागेल. बरोबर, फोर्स माझा रिझल्टंट इथे लागणार आहे, राईट? तर मला काय सांगायचंय? मला सांगायचंय मॅग्निट्यूड ऑफ फोर्स आणि अजून मला सांगायचं आहे डायरेक्शन ऑफ फोर्स. मला सांगायचं मॅग्निट्यूड ऑफ फोर्स आणि मला सांगायचं डिरेक्शन ऑफ फोर्स. ठीक आहे. तर काय करणार मी? गिवन एम इज इक्वल टू 5 kg. ठीक आहे. F1 काय सांगितलंय मला? F1 सांगितले 8 न्यूटन, F2 सांगितलंय मला 6 न्यूटन. ठीक आहे. 2 परपेंडिक्युलर फोर्सेस आहेत, ते सेम नाही आहे. ठीक आहे. त्याचं रिझल्टंट काढायचंय मला. रिझल्टंट काय येणार आहे? √8 चा स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर. 8 चा स्क्वेअर किती आहे? 64 प्लस 36 10 न्यूटन. ठीक आहे. तर ऍक्सलरेशन ए किती आला माझा? ए आला F/m. ठीक आहे. ऍक्सलरेशन जो माझा ए F/m आला, तर एफ किती होतं माझा? 10 अपॉन मास किती आहे? 5. किती आलं? 2 मीटर्स पर सेकंड. ठीक आहे. आता 2 मीटर्स पर सेकंड तर आन्सर आलाय माझा, पण हा ऍक्ट कसा होतोय, कुठे होतोय हे पण तर सांगणं आवश्यकच आहे ना. तर हा जो आहे माझा, हा ऍक्ट होणार माझा डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट फोर्सच्या. ठीक आहे. acceleration is in the direction of resultant force. ठीक आहे. आणि जो ऍक्सलरेशनची डिरेक्शन आहे, तर मला डायरेक्शन सांगावी लागेल, असं नाही की मी फक्त सांगून दिलं. ठीक आहे. मला थीटा वगैरे काढावं लागणार आहे. ठीक आहे. तर मी सपोज सांगितलं की माझा जो हे अँगल, राईट, जो अँगल सपोज माझा तो आहे थीटा. ओके. जर अँगल तो माझा आहे थीटा, तर मी बोलू शकतो की टॅन थीटा जो आहे माझा, टॅन थीटा काय येईल माझा? तिकडे येईल 6/8. तर 6/8 म्हणजे आला 0.75. म्हणजे थीटा काय आहे माझा? थीटा आहे माझा टॅन इनवर्स ऑफ 0.75, ज्याची व्हॅल्यू आली 37 डिग्रीज. ओके, क्लिअर आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय आपला? नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. ठीक आहे मुलांना. क्वेश्चन 8 मध्ये काय म्हणाले? तुम्हाला सांगितलं एक ड्रायव्हर आहे 3 व्हीलर गाडीचा, मुव्हिंग विथ अ स्पीड ऑफ 36 km/h, sees a child standing in the middle of the road and brings his vehicle to rest in 4 seconds just in time to save the child. What is the average retarding force on the vehicle? The mass of the 3-wheeler is 400 kg आणि mass of the driver is 65 kg. ठीक आहे. म्हणजे बेसिकली काय, एक ऑटो चालवणारा आहे है ना, आणि इथे एक मुलगा आहे. ठीक आहे. तर ऑटोवाला जो मोशन होता आधी, तो होता 36 km/h. ओके. त्यांनी बघितलं की एक्स डिस्टन्स वरती, ठीक आहे, डिस्टन्स मेन्शन नाही केलंय त्यांनी, एक्स डिस्टन्स वरती एक मुलगा आहे. तर यांनी ह्या पॉइंटला जस्ट एकदम काट्यावरती, ठीक आहे, 0.4 किलोमीटर 0 km/h, ठीक आहे, वरती गाडी थांबवली. आणि थांबायला त्यांनी टाइम किती घेतला? टाइम त्याला लागलाय 4 सेकंडचा. ओके. आता टाइम जेव्हा लागला 4 सेकंडचा त्याला, आणि वेलॉसिटी होती त्याची किती होती? 0 km/h फायनल, आणि इनिशियल होती 36. तर मला सांगायचंय की
ओके, हा ठीक आहे. आणि अजून मला काय दिलं, मला मास दिलाय कशाचा, त्या माणसाचा सुद्धा आणि गाडीचा सुद्धा. ठीक आहे, तर मी लिहिल एम ऑफ ऑटो. ऑटो किती झाली, 400 kgs ची. आणि माणूस जो आहे, ठीक आहे, एम ऑफ ड्रायव्हर किती झालं, 65 kg. ठीक आहे, तर आता फोर्स काय माझा, मास इंटू ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन माहिती आहे का आपल्याला, नाही, हे काय करायचं आपल्याला, फाइंड करायचं ऍक्सलरेशन. ठीक आहे, आणि मास काय असणार आहे माझा, मास माझा असेल एम ऑफ ऑटो प्लस मास जो आहे माझा ड्रायव्हरचा. तर हा होणार माझा 400 प्लस 65. हे किती झालं, हा झाला माझा 465. ठीक आहे, आता जेव्हा मला ऍक्सिलरेशन फाइंड आउट करायचं, सिम्पल माझं हे लागणार आहे इक्वेशन. ठीक आहे, यू आहे 36, व्ही आहे 0, टाइम आहे 4, तर ऍक्सिलरेशन किती. तर ऍक्सेलरेशन काय असतं माझं, व्ही मायनस यू बाय टी. तर हे झालं 36/4 विच इज 9. ओके, एक गोष्ट राहून गेली, चुकली. ओके, काय करावं लागणार आहे मला, ऍक्सेलरेशन हा माझा कशात झालं, किलोमीटर्स मध्ये. मला कशात कन्वर्ट करायचं त्याला, मीटर पर सेकंड मध्ये. तर 9 इंटू 5/18, सॉरी 9 इंटू 9 नाही, सॉरी 36/4 आहे, राईट. तर मला त्याला कन्वर्ट करावं लागेल. तर ते माझं येणार आहे, जी वेलॉसिटी आहे माझी, राईट, 36. ओके, तो किती झाली ही येईल माझी 10, राईट. तर ऍक्सेलरेशन किती आली माझी, 10/4 मायनस 10/4, जी झाली माझी -2.5 मीटर्स पर सेकंड. ओके, आय होप इथपर्यंत कळालंय सगळ्यांना. तर जेव्हा माझी जी ऍक्सेलरेशन आहे ती मला भेटली की -2.5 मीटर्स पर सेकंड आहे, तर मला जो पुढचं काम करायचं ते मी आता करू शकतो, राईट. पुढचं टास्क काय माझं, सो माझा फॉर्म्युला होता एफ इज इक्वल टू एम इंटू ए, मी तो अप्लाय करू शकतो फायनली. तर काय होतं, मास होतं माझं 465 इंटू ऍक्सेलरेशन किती झालं, -2.5. तर याची व्हॅल्यू येईल माझी -1.162.5 न्यूटन. ओके, तर ही होणार माझी -1.16 × 10⁻³ न्यूटन. ओके, तर जी नेगेटिव्ह साईन आहे ही काय सांगते, नेगेटिव्ह साईन ही सांगते माझी की जो फोर्स आहे माझा, की हा जो फोर्स आहे, हा जो आहे माझा फोर्स, तो आहे रिटार्डिंग. ओके, रिटार्डिंग म्हणजे काय, फोर्स माझा ऑपोजिट डिरेक्शन मध्ये लागतोय बॉडीवरती. ठीक आहे, माझं मोशन जर हा आहे ना, हा माझा ह्या साईडला लागते, ज्यामुळे माझी बॉडी जी स्टॉप होईल. जर फोर्स पण इथे आहे आणि माझं बॉडी पण इथे मूव्ह होतीये, तर वाढेल तो. ठीक आहे, कमी नाही होणार क्वांटिटी. ठीक आहे, तर आय गेस आपण आजचा जो क्लास आहे आपला, हा इथे स्टॉप करूयात. बरोबर, आपले 8 क्वेश्चन झालेत सॉल्व्ह करून. आणि बाकीचे जे क्वेश्चन आहेत, आय गेस 9 to 23 आहेत, हो ना, 23 प्रश्न आहेत. तर हे आपण करूयात पुढच्या क्लासमध्ये सॉल्व्ह. ठीक आहे, तर जो सेशन आहे तो तुम्ही हा लीव करू शकता. आजसाठी एवढंच बस आहे. अजून आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले असते, पण एक्स्ट्रा टाइम लागू शकतो थोडासा त्यात, हो ना. तर आपण इथे सेंड करू, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, तर आज एवढं पण काही आपण केलं ना, जे क्वेश्चन सॉल्व्ह केले ते एकदम बेसिक टाईपचेच होते. अजून याच्यामध्ये कॉम्प्लेक्स क्वेश्चन वरती आपण आलेलो नाहीये, पण ती येईल. नेक्स्ट क्लासमध्ये आपण एक काम करूया, जे पुढचे क्वेश्चन आहेत त्याआधी आपण सर्क्युलर मोशनची जी थिअरी आहे ती रिवाइज करून घेऊ, ती एकदा बघूयात की काय कसं वर्क करते, आणि मग जे क्वेश्चन आहेत आपले ते सॉल्व्ह करूयात. ओके, चलो ठीक आहे. मग तुम्ही जो सेशन आहे तो लीव्ह करू शकता, आणि मी होप करतो जे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले ते तुम्हाला कळले आहेत. जर नाही तर परत एकदा तुम्ही स्वतःहून ट्राय करा त्यांना सोडवायला. ठीक आहे, आणि तुम्हाला जमतंय नाही जमतंय मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. आणि मे बी तुम्हाला काही डाऊट्स आहेत तर मी नेक्स्ट क्लासमध्ये माझं मेल आयडी शेअर करेल, तर तुम्ही त्यावरती तुमचे क्वेरीज वगैरे मला पोस्ट करू शकता काही असले तर. ठीक आहे, चालेल. ओके देन, थँक्यू सो मच. हो ना, आपण भेटूयात मुलांना नंतर पुढच्या सेशन मध्ये. ठीक आहे, आय गेस अजून 1 किंवा 2 सेशन मॅक्स लागतील सगळं क्वेश्चन डिस्कस करायला आणि थिअरी डिस्कस करायला, आणि प्लस मला तुम्हाला बोनस क्वेश्चन्स पण द्यायचे होते ना एक्स्ट्रा ऍडिशनल प्रॅक्टिससाठी. ठीक आहे, चलो तर मग थँक्यू सो मच. लीव करू शकता सेशन तुम्ही. बाय.